आज हृदयाला स्पर्श करणारी बातमी दाखवणार आहे मी तुम्हाला. हृदयाला भिडणारे, काळजाला भिडणारे विषय सतत दाखवतोय मी आता स्मशानभूमीमध्ये आहे. उस्मानाबाद धाराशिवच्या स्मशानभूमीमध्ये आहे. बातम्या आरपार, विषय आरपार दाखवणार फक्त आमच्या टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. आज हृदयाला स्पर्श करणारी बातमी दाखवणार आहे मी तुम्हाला. मी सतत वेगळे विषय, वेगळे चर्चा दाखवत असतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी असो, नेमकं परिस्थितीवर, चाललेल्या परिस्थितीवर वेगवेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमचं चॅनल 1 नंबरचं आहे. या चॅनलची वर 4,15,00,000पेक्षा जास्त आहेत. हृदयाला भिडणारे, काळजाला भिडणारे विषय सतत दाखवतोय मी आता स्मशानभूमीमध्ये आहे. उस्मानाबाद धाराशिवच्या स्मशानभूमीमध्ये आहे. इथंच अंत्यविधी केला जातो. त्या ठिकाणी मी पोहोचलोय. अंत्यविधी करण्याचं ठिकाण स्मशानभूमी, आणि तिथं मी पोहोचलेलो आहे. आता माणसाचा शेवट कसा असतो आणि या ठिकाणी माणसाचा शेवट होतो, त्याच ठिकाणी मी आता आलोय. नेमकं सत्य परिस्थितीवर नेमकं चाललंय काय, वेगवेगळ्या विषयावर नजर टाकतो मी. आता अंत्यविधी म्हटलं की त्यातली माहिती नसते बऱ्याच लोकांना, आणि अंत्यविधी कसा करायचा किंवा त्याचा विधी काय असतो हे माहिती नाही. असाच एक आवली असणार आहे माझ्यासोबत आज. उस्मानाबाद धाराशिव मध्ये शहरामधलेच आहेत ते, आणि त्यांच्याकडून मी माहिती जाणून घेणार आहे. जवळपास 4,000 लोकांच्या अंत्यविधी जो आहे, 4,000 लोकांचा जवळपास त्यांनी अंत्यविधी केलेला आहे. आणि अंत्यविधी करत असताना त्याचा विधी कसा करायचा, त्याची पद्धत कशी असते, वेगवेगळ्या लोकांचे, त्यांनी मृत्यू झालेल्या लोकांचे, मयत लोकांचे अंत्यविधी करणाऱ्या आवलियाची मुलाखत दाखवणार आहे मी. परत सांगतो, हे चॅनल 1 नंबरचं आहे. सबस्क्राईब करा. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. याच ठिकाणी इथं अंत्यविधी केला जातो. कॅमेराजवळ दाखवा. आता इथं बघा, ठीक आहे, लोखंडी आहे. इथं लोखंडानं इथं बाजूला सांगाडा उभा केलेला आहे. त्याच्यामध्ये लाकडं ठेवलेले आहेत. तिकडे हळदी कुंकू ठेवलेलं आहे. म्हणजे सतत मी तुम्हाला आता याबद्दल, माणसाचा मृत्यू होतो पण त्याचा अंत्यविधी कसा करायचा याची माहिती नसते लोकांना. बऱ्याच लोकांना माहिती नाही काय असते परिस्थिती. दुःखाचा कोसळलेला डोंगर असतो त्या कुटुंबावर, आणि अशा कुटुंबाला आधार देण्यासाठी आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये बाळासाहेब गोरे नावाचे एक व्यक्ती आहेत, ग्रस्त आहेत. जवळपास 4,000च्या जवळपास प्रेतावर त्यांनी विधिवत अंत्यविधी केलेला आहे. आता स्मशानभूमीमध्ये नेमकं काय असतं, कसं असतं, मी तुम्हाला दाखवतो. इकडे दाखवा, हे शेड आहेत. इथं अंत्यविधी होतो. इकडे दाखवा कॅमेरा, इकडं हे बघा, इथं अंत्यविधी केला जातो. आणि इकडं हे बघा, हे लाकडं सरपण आहे ठेवलेलं. इकडे पण एक सभागृह सारखं बांधलेलं आहे. इथं खरी परिस्थिती काय आहे आणि अंत्यविधीसाठी नेमकं विधी कोणता केला जातो, कसा केला जातो, त्याचं काय नियम असतात, माहिती नसतंय. म्हणून सतत मी तुम्हाला वेगळाच विषय दाखवतोय. आता ज्या ठिकाणी माणसाचा शेवट केला जातो, शेवटचा अखेरचा निरोप दिला जातो, त्या ठिकाणावर मी पोहोचलोय. इथंच ते, तिकडे पलीकडे एक शेड आहे, इथं पण एक शेड आहे, इथं पण लाकडी, इथं पण लोखंडी सांगाडा आहे मध्ये, आतमध्ये, आणि इकडे पण सरपण पडलेलं आहे जे अंत्यविधी करण्यासाठी लागतंय. त्याच ठिकाणी मी पोहोचलो. इकडे पण दाखवा कॅमेरा. इथं हे बघा, हे जे शेड आहे ना, हे इथं पण हे बनवलेलं आहे, आडोसा केलेला आहे. पलीकडे पण आहे. नेमकं काय परिस्थिती असते, कसं असतं, आणि त्याचा अंत्यविधी कसा करायचा असतो, यासाठी आपल्यासोबत बाळासाहेब गोरे, त्यांच्याकडून आपण थेट माहिती जाणून घेऊया. थेट आपण आता स्मशानभूमीमध्येच आहेत. नेमकं अंत्यविधी जो करायचा असतो तो कसा करायचा असतो आणि त्याचा नियम काय आहे, विधी काय असतो. आपल्यासोबत बाळासाहेब गोरे आहेत. काय सांगाल काका, इकडे असं काय सांगाल, काय नाव आहे तुमचं पूर्ण? माझं नाव बाळासाहेब वसंतराव गोरे. बरं. गाव कुठलं तुमचं प्रॉपर? प्रॉपर गाव अलीकडे, प्रॉपर गाव बेंडका, अलीकडे, तालुका लोहारा तालुका. बरं. परंतु लहानपणापासून मी शिक्षणासाठी इथं आलेलो आहे. बरं. किती शाळा शिकला तुम्ही? मी 10वी पास आहे. आता आपण जे ठिकाण आहे उभारलेलं, ते कोणतं आहे? हे कावलदाराचं ही स्मशानभूमी. बरं. इथं अंत्यविधी केला जातो पाठीमागे. हे कोणतं का स्मशानभूमी अरे? कपिलदारा स्मशानभूमी. बरं. इथं मागं अंत्यविधी केला जातो. हो. किती लोकांची अंत्यविधी केली जवळपास? आतापर्यंत जवळपास 4,000 लोकांची अंत्यविधी केली. बरं. हो.
काय वाटतं बरं तुम्ही आता वयाच्या किती वर्षापासून हे सगळं करता तुम्ही? वयाच्या 22 वर्षापासून मी हे अंत्यविधीचं काम करतो. काय तुम्हाला का बरं हे सुचलं सगळं नेमकं करण्याचं काय कारण आहे? हे पुण्याचं काम आहे, पुण्यकर्म समजून मी हे अंत्यविधीची सेवा करतो. आणि सध्याच्या युवा पिढीला या गोष्टीचा अभाव आहे, कुणाला माहिती नाही. कुणाला माहिती नसल्यामुळे मी हे काम करतो. काय सुरुवात कशी केली तुम्ही? आता हे एखाद्या ठिकाणी मयत झाली व्यक्ती तर त्याचं ते त्यांचे विधी जो करायचा असतो तो सुरुवात कशी असते आणि कसा केला जातो त्याच्याबद्दल माहिती सांगा. तिथे मला फोन येतो. फोन आला की मी त्या घरी, त्यांच्या घरी जिथं दुःखद घटना घडली त्या ठिकाणी मी जाऊन त्या ठिकाणी त्यांचा फोन आला की मी मग किती वाजता अंत्यविधी करायचा आहे? ती म्हणजे बाबा सकाळी 10 वाजता अंत्यविधी करायचा आहे. तर मी येतो 8 वाजता म्हणलं. 8 वाजता म्हणलं तर नाही, ती पहाटे 5 वाजता एक्सपायर झालेली असते. मग त्यानं आम्हाला काय माहिती नाही, ते प्रेताची मांडी वगैरे कशी घालतात काय नाही माहिती नाही. मग तुम्ही येता का? मग मी लागली त्या ठिकाणी जातो. मग यायची व्यवस्था आहे का? मग मी पाठवतो पुतण्याला भाच्याला पाठवतो असं म्हणतात. आणि ती गाडी मला पाठवतात. मग 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी ती त्या गाडीमध्ये मला घेऊन जातात. मग गेल्यावर त्या ठिकाणी मी त्या प्रेताची मांडी वगैरे घालणं, प्रेताला असं भिंतीला मांडी घालून बसवणं. मग एका ताटामध्ये ज्वारी घ्या, त्या ताटामध्ये त्याला मांडी घालून का बसवलं जातं बरं? ती 3 हात जागा आहे या ठिकाणी, म्हणजे व्यवस्थित मांडी घालून बसवल्यामुळे आंघोळ वगैरे त्यांना घालता येते. आणि प्रेताला या ठिकाणी जाळीमध्ये व्यवस्थित म्हणजे सरपण पण कमी लागते आणि व्यवस्थित त्याला ताटीवरती पण घेऊन येता येते. पाय जर लांब असले तर त्याला लांब विळू आणावे लागतात, बांबू आणावे लागतात. आणि सरपण पण असं इथे या ठिकाणी लांबच असं मोठं लांबच रचावं लागतंय. मग ती मांडी घातल्यामुळे शॉर्ट मध्ये सगळं होतंय आणि त्यांना आंघोळ घालता येते. नंतर काय विधी केला जातो? ताटीवर सगळं साहित्य आणून काय बाजारात असतं साहित्य त्याच्यात नेमकं कुठून आणता त्याच्यामध्ये तुम्ही? काय साहित्य आपण बाजारामध्ये जाऊन आणतो. मी मला फोन येतात, फोन आला की मी मलाच माझ्यासोबत 1-2 माणसं देतात. त्याने 1-2 माणसं घेऊन आपण स्वतः जायचं. मग सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहेत. त्या स्वर्गरथाचा ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या ह्याचा नंबर आहे ज्याच्याकडे हा स्वर्गरथाचा व्यवहार आहे कोचाटाकडं, ते त्यांचा नंबर आहे. मी त्यांना कॉल करतो आणि या ठिकाणी असं एक डेथ झालेली आहे आणि ह्या भागामध्ये तुमचा स्वर्गरथ त्या ठिकाणी 10 वाजता घेऊन या म्हणून मी सांगतो त्यांना. मग ते त्या ठिकाणी घेऊन येतात. मी मग माझ्यासोबत माणसं दिली की मी 1-2 माणसं 3 माणसं घेऊन गावामध्ये जातो गाडी घेऊन. आणि त्या ठिकाणी जाऊन त्या बुरडाकडे जाऊन बुरडाला सांगतो बांबू कट करायला. दुकानदाराचा नंबर आहे, भोज किराणा दुकानदाराचा, त्यांना मी फोन करून सांगतो. मग त्याला फक्त सांगायचं आपण की कुठला आहे बाबा, पुरुष आहे का स्त्री आहे. स्त्रीला पुरुषाला कसं असतं काय असतं? म्हणजे स्त्री जर विधवा असेल आणि पुरुष जर असेल तर विधवा स्त्री आणि पुरुषाला सारखंच असतं. पण स्त्रीमध्ये स्त्री जर सुहासिनी असेल त्या सुहासिनीचं जरा थोडं वेगळं असतं. तिला हळदी कुंकू, त्या कुंकाचा मळवट भरावा लागतो. आणि त्याच्यासाठी हिरवी साडी, हिरवाच पीस, मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, ओंटीचं साहित्य, श्रीफळ, तांदूळ हे सर्व असतंय. आणि ती घरापासून 2 बकेटामध्ये, एका बकेटामध्ये हळदीचं पाणी करावं लागतं आणि एका दुसऱ्या बकेटामध्ये कुंकाचं पाणी करून जिथं डेथ झालेली आहे ज्यांच्या घरी त्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत त्याचा सडा टाकत प्रेताच्या पुढं आणायला पाहिजे. पुरुषाचा कसा केला जातो अंत्यविधी? पुरुषाच्या अंत्यविधीला गुलाल, बुक्का, तीळ, सातू, मध, गुळ हे असं लागतंय. काय काय लागतं सांगा ना मग सविस्तर. सविस्तर म्हणजे काय आता सांगितल्याप्रमाणे की म्हणजे 3ऱ्या दिवसासाठीची यादी ही मला मुखपाठ आहे. काय काय लागतं सुरुवातीला पहिल्या अंत्यविधी करताना कसा करायचा ते काय असतं, सुरुवात कशी करतात त्याची? सुरुवातीची मला त्या प्रेताला अगोदर आंघोळ घालणं. आंघोळ घातल्यानंतर आपण साहित्य आणतो. साहित्य आणल्यानंतर मग त्याची शिकाळी बांधायची. तिने गाडगेवर शिकाळीचं काय कारण आहे? शिकाळीचं महत्व पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्याच्यामध्ये ती विस्तू घेऊन यायचा आणि इथं पेटवायचं जाळ आणि त्याला त्या विस्तवाची पुन्हा अग्नी द्यायची. शिकाळी झालं महत्व. दुसरं काय आहे? पुन्हा ताटी बांधायची. कशाची असते ते ताटी? ते बांबू वेळूचे असतात, बांबू असतात आणि त्याच्या पट्ट्या असतात. त्याच्या खाली 4 ठिकाणी 4 विटा देऊन आपल्याला व्यवस्थित त्याला 4 गाठ वगैरे बांधता येते. मग त्याच्या खाली हे पूर्वी ठेवत नव्हते, असं जमिनीवरच ठेवून बांधायची, वडावडी व्हायची. पण आपण जरा त्याच्यामध्ये बदल केलाय. 4 ठिकाणी 4 बाजूला 4 विटा ठेवायच्या, म्हणजे आपल्याला खालून हात घालून बांधता येते, 4 गाठ बांधता येते. असे त्याच्यामध्ये असा आपण बदल केलाय. आणि ती मग ती ताटी सगळं बांधून घेतलं की त्याच्यानंतर मग पुन्हा ती कडव्याच्या 3 पेंड्या आणायच्या.
ती पेंड्यावर अंतरायच्या वर टाकायच्या आणि त्याच्यावरती पांढरा कपडा कपना ते पांढरा कपडा टाकायचा आणि पाणी पाजणाऱ्याला गुंडाळाचा एक कपडा द्यायचा आणि पाणी पाजायचा एक कपडा द्यायचा. आंघोळ झाला प्रेताची आंघोळ झाली की त्याला ते निदानचं पाणी नेऊन त्या प्रेताच्या ह्याच्यावर टाकायचं. त्या हातावर तूप घ्यायचं, जरा थोडं हाताला पायाला तूप लावायचं, डोक्याला तूप लावायचं. काय कारण आहे ते? ती पूर्वीपासून जी प्रथा चालत आलेली आहे ती आपण करतो. ते सर गरुड पुराणामध्ये सर्व सांगितलेलं आहे, पण ती गरुड पुराण वाचून आपण ती सर्व माहिती मिळवली पाहिजे असं आहे. मग नंतर मग इथं ताटीवरती घेऊन त्या स्वर्गरथामध्ये ठेवायचं. स्वर्गरथातून डेड बॉडी इथं घेऊन यायची स्मशानभूमीमध्ये. त्याला गौऱ्या लागतात, गौऱ्याचं महत्व काय आणि सरपणाचं काय महत्व? गौऱ्या तोंडावर झाकण्यासाठी गौऱ्या लागतात आणि तिथं सुरुवातीला 3 गौऱ्या, 3 कडव्याच्या पेंड्या, सर्व 3-3च लागतं इथं. 3 हात जागा अंत्यविधीसाठी, 3 गौऱ्या आणि तिसऱ्या दिवशी नैवेद्यासाठी पण 3च नैवेद्य करावे लागतात. विसाव्याला एक नैवेद्य, इथं उशाला एक नैवेद्य, पायथ्याला एक नैवेद्य, असे 3 नैवेद्य या ठिकाणी ठेवावे किती लागतात. विधी असतो त्याचा? म्हणजे अंत्यविधीनंतर 3 दिवस पुन्हा कसं काय असतं? हा 3 दिवस. तिसऱ्या दिवशी राख सावळायची असते, रक्षा विसर्जन. मग त्या दिवशी येऊन हस्ती वगैरे त्या गाडग्यामध्ये गोळा करायचे आणि ते 10व्याच्या विधीला त्याचा 10वा दशक्रिया विधी हस्ती विसर्जन असतंय त्याचं. मग त्या तिसऱ्याच्या विधीचा सर्व आज अंत्यविधी झाला की दुसऱ्या दिवशी 4-5 वाजता माझ्याकडं येतात कुणीतरी माणूस त्यांच्या घरचा आणि ते आम्हाला गोरे साहेब आम्हाला यादी द्या तिसऱ्या दिवसाची. म्हणून मी जातो त्यांच्या घरी आणि त्यांना ती तिसऱ्या दिवसाची यादी देतो. मग स्त्री जर असेल म्हणजे सुहासिनी असेल तर त्यासाठी हळदी कुंकू, तीळ, सातू, मध, गूळ, तूप, त्यास काय पात्र, द्रोण, हे सर्व काय लागणारं साहित्य, दही, दूध, गोमूत्र, गाईचे शेण, हे लागणारं सर्व साहित्य घेऊन त्या ठिकाणी ती तिसऱ्याचा अंत्यविधी सकाळी जाऊन 7-7:30 वाजता मी ती करतो, सर्व साहित्य घरी नेऊन देऊन. बरं, आता काय सांगाल बरं तुम्ही? आता त्याला सरपण किती लागते? त्याला सरपण 5 क्विंटल लागते. 5 क्विंटल? हो. त्याच्या आणि खाली नाही पाय जात. जर लांब असले, मांडी जर घातलेली नसली तर 1 क्विंटल जास्त लागते. तुम्हाला अंत्यविधी करताना असे काय अनुभव आले का? लोक कसं करतात, काय कुठं म्हणजे बेवारस असतील, बेवारस असेल कोणी, असा कधी एखादा अनुभव? बेवारस असेल तर त्याचे पण अंत्यविधी आपण केलेले आहेत की फोन आला की तिथे जाऊन आपण आपल्या परीने जेवढं काय करता येतं तेवढं आपण हे करतो. बरं, तुम्ही सगळं करताय हे सगळं म्हणजे मोफत करताय सगळं का काय त्याचं मोबदला वगैरे काय? नाही काही निस्वार्थ भावनेने मी सेवा करतो साहेब. हे पुण्याचं काम आहे, पुण्यकर्म समजून मी ही निस्वार्थ भावनेने आज तागत निस्वार्थ भावनेने सर्व सेवा केलेली आहे. तुम्हाला मुलं बाळ किती आहेत? काय मला तुम्ही एक राहता मुलगा कुठं? आहे. मला एक मुलगा आहे. काय नाव आहे मुलाचं? मुलाचं नाव आदित्य आहे. लग्न झालंय त्याचं? त्याचं लग्न नाही आणखीन. जॉब करतोय, ऍक्सिस बँकेमध्ये आहे तो जॉबला. आई वडील आहे ते सगळं? आई वडील माझे दोन्ही वारलेत. आई 76 मध्ये वारली आणि वडील 2008 मध्ये वारले. इथं उभारलो आपण, इथंच अंत्यविधी केलेत बरेच तुम्ही? हो. वेगवेगळ्या ठिकाणी केलेत का याच ठिकाणी करताय? नाही, काही या लोकांचे? ठिकाणी बी करतो. ग्रामीणचा जर समजा कुणाचा फोन आला तर ग्रामीणला जाऊन सुद्धा करतो. येतात का फोन तसे? तशी येतात की फोन. हो. आता मी इथून वैरागला जाऊन केलंय. माझे साडूची एक्सपायर झाली होते, त्यांच्या मुलाचा फोन आला शशी भोसलेचा, ते काका असं पप्पा एक्सपायर झालेत. मग त्या ठिकाणी मी जाऊन ती प्रतापराव भोसले त्यांचा अंत्यविधी वैरागला जाऊन केलेला आहे. अंत्यविधी करायचा मान वगैरे कोणाला असतो का असं काय इथलं? तसं काय नाही, मान वगैरे काय नाही. ज्या माणसाला माहिती आहे, आता आपण जर असलो तर आपण असलं की आतमध्ये ह्याच्यामध्ये कोणी इंटरफिअरच करत नाही. चला आज गोरे साहेब आलेत, आता अनुभवी माणूस आहेत म्हणून त्याच्यामुळे मध्ये कोणच येत नाही. आणि आपल्याला जेवढं फ्रीडम मिळेल का तेवढा किती आहे तुमचं? व्यवस्थित. आता वय किती आहे? माझं आता 68 वय आहे, माझं 68 वर्ष वय आहे. हो, पण वाटत नाही तसं. म्हणजे 48 वर्ष झालं तुम्ही हे करता? हो 47-48 वर्ष झालं मी हे अंत्यविधीचं काम करतो. काय वाटतंय बरं तुम्हाला हे सगळं करत असताना? हे करत असताना की आपल्या एक मनाला समाधान म्हणून आपण हे पुण्याचं काम आहे म्हणून हे आपण करतो काम. लोक तसं एखादा अंत्यविधी केला तुम्ही, त्याचं तसं तुम्हाला नंतर संपर्क करतात का? असं काय करतात का? असे 90% लोकांचा संपर्क होतोय, एक 5-10% संपर्क होत नाही. पण 90% त्याची जाण ठेवून आपल्या कार्याची दखल घेऊन, समजा मी जर असं एखाद्या वेळेस गावात माझ्या कामानिमित्त मी गावात चाललो, माझ्याकडे काय साधी मुडकी सायकल सुद्धा नाही, मी नेहमी चालत फिरतो आणि रोज 10 किलोमीटर फिरतो मी सकाळ संध्याकाळ. आणि दिवसभरात तर माझं फिरणं मापातही नाही. हा, ते असं जात असताना पाठीमागून गाडी येते, 2 व्हीलर येते, 4 व्हीलर येते, पुढे जाऊन उभा राहते. उभा राहिल्यावर म्हणते चला गोरे साहेब,
कुठे सोडायचंय, कुठे जायचं? मी म्हणलं तुम्हाला कुठे जायचंय, तुम्हाला काय करायचंय बसा अगोदर. मग ती मी मला स्टँडवर जायचं असते, त्यांना नेहरू चौकामध्ये जायचं असतंय. तर ते अगोदर मला स्टँडवरती नेऊन सोडणार आणि त्यांच्या कामासाठी त्यांनी पुन्हा शिवाजी चौकातनं नेहरू चौकामध्ये जातात. काय संदेश कराल बरं लोकांना आता तुम्ही? हे सगळं होतंय, हे सगळं तुम्ही स्वतः करताय सगळं, हो. वेळ देताय त्यांना. हो हो, हे आता कसं आहे, पण संगणकी युग आहे. आता एक वेळेस नुसतं अंत्यविधीला हजर राहायचं म्हणलं तर सुद्धा लोकांना वाटतं यात कधी होतंय की, कधी उचलतेत की, कधी हे करतेत की. येऊन आपलं बसलेलं असते, त्यांची चेष्टा मस्करी चालू असते. काम करणार करत राहतंय. आणि मी आता बिहार झारखंड येथील व्यक्तीचा अंत्यविधी इथं केलाय, झारखंडच्या व्यक्तीचा. इथं मिश्रा साहेब म्हणून 82ला अकाउंटंट होते. मग त्यांचे वडील एक्सपायर झाले. मग मला त्यांच्या स्टाफच्या माणसाचा, ते रविराज घोडकेचा फोन आला की आमच्या अकाउंटंट साहेबाचे वडील एक्सपायर झालेत. मग त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला वाटलं संध्याकाळीच करायचं आहे, की 5-6 वाजता ती डेथ झाली होती. संध्याकाळी करायचं आहे काय वाटलं, नाही म्हणले आपल्याला उद्या सकाळी करायचं. मग डेड बॉडी कुठं आहे म्हणलं, तर ती डेड बॉडी आतल्या रूम मध्ये होती. अशी 6-6.5 फुटाची उंच असे, म्हणजे असे झोपलेली, म्हणजे डेड बॉडी आतल्या रूम मध्ये होती. मग आतमध्ये गेल्यानंतर मी लगेच त्यांची मांडी घातली. अंग गरम आहे तोपर्यंत 3-4 तासापर्यंत अंग गरम राहतंय, त्यावेळेसच ती मांडी घालता येते. आणि त्याच्यानंतर उशीर जर झाला तर मग ती ट्रेत असं ताटलं जातंय, मांडी घालता येत नाही, पाय मोडले जात नाहीत. कसं केलं मग त्याच्यात मग मी लवकर गेल्यामुळे लगेच त्यांची मांडी घातली. बरं? मला सांगा, हे सगळं करत असताना मध्यंतरी खूप वाईट प्रसंग जगावर संकट कोसळलं होतं कोरोना काळामध्ये. हो हो, त्या काळातले काय अनुभव आहेत का बरं तुमच्याकडे? काय त्या काळातले कसे होतं त्या काळामध्ये? त्या काळामध्ये पण मी कोरोनाचे पण अंत्यविधी केलेले आहेत. असं निर्भीडपणानं, मनामध्ये कसलाही संकोच न बाळगता. आणि त्या कोरोना पिरियडमध्ये कोरोनाच्या रुग्णाचा हे आपल्याच नात्यातली आणि आपल्याच कुटुंबातली व्यक्ती असं समजून मी त्यांची सेवा केलेली आहे. तुम्ही केली सेवा, हा. पण त्यांचे कुटुंबीय नातेवाईक कोणी येत होते का? ती अशी त्यांचे सगळे सोयरे कोणी आलेले नाहीत, असे लांब राहायची ती. आणि काय म्हणतात, पॉझिटिव्ह जरी डेड बॉडी असली तर नाही, ती आता निगेटिव्ह आलीत म्हणायचे. आणि एका कोपऱ्याला त्यांच्या घरातली माणसं सगळी असं बसायचे, बायका आहे ती, आणि ते निगेटिव्ह आलीत म्हणायचे. आणि बॉडी तर किट मध्ये आहे. मग ते बाहेर पायावर पाणी घालण्यासाठी आम्ही घेऊन असं बाहेर आलं किट मधली बॉडी. मग वायर फिनिशिंगच्या आत काही लोक थांबलेले असायचे मास्क लावून. मग ती किट मधली बॉडी बैठले त्यांनी लगेच रोडवरती जाऊन थांबतेत. पण आम्हाला कसं आहे, सगळं शिकावं. तुम्ही किट मध्ये चेन त्याची काढली, पाय बाहेर काढले, पाणी वर टाकायला लावलं, साबण लावलं. अनुभव तसा आला का तुम्हाला की नातेवाईकच नव्हते कोणी आलेले? नाही, पूर्वी अगोदर होतं, नंतर डेड बॉडी ताब्यात द्यायला चालू केली. अगोदर कसं कोरोना काळातला आनंद, सुरुवातीचा अनुभव की हा रुग्ण पॉझिटिव्ह आहे किंवा त्यांच्या घरातले कोणी आलीच नाहीत, हा, असं कधी झालं? असे आहेत काय जण, म्हणजे कसं त्यांच्या मुलांनी सुद्धा पाणी पाजलं नाही, काही ठिकाणी भीतीपोटी नातानं पाणी पाजलं. हा, किती वाईट प्रसंग होता. हा, वाईट प्रसंग होता. तशा वाईट प्रसंगामध्ये सुद्धा आपण तुम्ही एवढं हे केलं एवढ्यामध्ये, मग तुम्हाला पुरस्कार वगैरे कुठं दिलेत का नाही शासनानं वगैरे कुठं काय? शासनाचा असा मोठा बाहेरचा राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार नाही, परंतु स्थानिकचे पुरस्कार मिळालेले आहेत तिथले. कोणते? राजमाता जिजाऊ आदर्श सेवा पुरस्कार मिळालेला आहे. ऍडव्होकेट मिलिंद पाटील साहेबांनी महाजन कॉलेजवरती मला बोलावून घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 25 डिसेंबर 2021ला लोकसेवा पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. काय संदेश करा लोकांना आता? की लोकांना आम्ही हे करत असताना आम्हाला सहकार्य करावं. आणि काय सहकार्य करावं तुम्हाला? म्हणजे आम्ही काम करत असताना आमच्या हाताखाली जरा थोडे काही वस्तू आम्हाला पाहिजे असतात, आम्ही बाजारात आणलेल्या असतात त्या वस्तू, तर ते आम्हाला मागितले. हात लावत असतील लोक, भेट असतील त्याला? हा, त्याला हात तर लावतच नव्हते. संसर्गजन्य होता ना कोरोना. पण आम्ही निर्भीडपणानं ते सर्व अंत्यविधी केले, कसल्यात मनामध्ये संकोच न बाळगता ते कोरोनाचे अंत्यविधी केले. आणि त्या कोरोनाच्या ह्याला प्रेताला कोण खांदा द्यायला सुद्धा तयार होत नव्हतं. बळच मग त्यांच्या नात्यातले कोणतरी एखाद दुसरा माणूस तयार करायचा, किंवा भावकीतला एक माणूस तयार करायचा. तरी एखादा कमी पडलास तर जिथं कमी तिथं आम्ही कोरोनाला मी स्वतः खांदा दिलेला आहे, पहिला खांदा. तुमचा नंबर, फोन नंबर? माझा फोन नंबर 98-591-561 आहे. परत सांगा. माझा मोबाईल क्रमांक आहे 98-591-561. अच्छा, बघा बाळासाहेब गोरे. ए भैया, काय नाव आहे तुमचं? गणेश. या, कुठले आहेत तुम्ही? इथलेच आहेत का? प्रॉपर या खाली.
हिमायतनगर हिमायतनगर हम्म. जिल्हा नांदेड. बरं कधीपासून असता इथं? आता आमचे सासरे होते 15 वर्षापासून, मी 2019 पासून होतो. बरं सासरे सासरे 2011 पासून आहे तिथं. यांना ओळखता तुम्ही? हा ना, काय करता ते? अंत्यविधी करते तिथं. सासऱ्याचं आमच्या आजीचं ह्यांनाच केलं. म्हणजे ह्यांनीच केलं, म्हणजे जे लोक दुसऱ्याचे अंत्यविधी करत होते ते पण त्यांनीच ह्यांनीच केलं. केलं. तुम्ही इथं कशाला राहता? तुम्ही काय करता इथं? आमचं मसूनजोगी आहे आम्ही, आमचा धंदा समजा आहे कामच. म्हणजे तुम्ही ह्यांना ओळखता? हम्म. काय करता तुम्ही इथं? हे आमचं लाकडं सरपण रचायचं, करायचं, तिसऱ्याला सावडून द्यायचं, 24 तास बघायचं जळायला का नाही, सगळं लक्ष. तुम्हाला काय मानधन वगैरे मिळतंय? लोक काय देतात असं? आहे ना, इच्छेनं? नगरपालिकेकडून आहे 7,000 पेमेंट आहे. बस. भागतं का तेवढ्यात? भागत नाही किती पण जणाला आहे? मग एकट्यालाच आहे. पण मामा खर्च किती येतो एका अंत्यविधीला? एका अंत्यविधीला 10-12 हजार रुपये पर्यंत खर्च येतो. अच्छा. 12,000 येतो. बरं. त्याची सुवासिनी असली तर ते जरा थोडा खर्च जास्त असतो. बरं बघा इथं उस्मानाबाद धाराशिव शहरामधलं हे जी स्मशानभूमी आहे ही या ठिकाणी अंत्यविधी केला जातो. आणि या अंत्यविधीला नेमकं त्याचा विधी कसा केला जातो? प्रेतावर एखाद्या मयत व्यक्तीचा अंत्यविधी केला जातो आणि त्याच्यावर जे विधी असतात ते विधी कसे पार पाडले जातात, विधीचा नियम काय असतो, सर्व सविस्तर माहिती दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. असाच एक अवलिया जवळपास 4,000 प्रेताचा अंत्यविधी, मयत लोकांचा अंत्यविधी केलेले बाळासाहेब गोरे निस्वार्थ आणि कुठल्याही प्रकारे 1 रुपया सुद्धा न घेता, स्वार्थ न बाळगता कुठलाही निस्वार्थपणाने हे काम करतात. बाळासाहेब गोरे यांना मात्र प्रशासनाचा कुठलाही अजून पुरस्कार मिळालेला नाही. दुर्दैवी बाब आहे. कोरोना काळामध्ये जगावर महामारीचं संकट आलं होतं. अशा काळामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलं की कोविड पॉझिटिव्ह असलेले, कोरोना झालेल्या लोकांना सुद्धा त्यांनी अंत्यविधी त्यांचा केला, खांदा दिला. मात्र एका प्रशस्ती प्रमाणपत्रापासून सुद्धा ते अजूनही दूर आहेत. त्यांना कुठलं प्रमाणपत्र सुद्धा मिळालेलं नाही. म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे. एखाद्या समाजसेवकांना अशा जर प्रशासनानं प्राधान्यक्रम देऊन जर त्यांना पुरस्कार दिला तर आणखीन त्यांना बळ मिळू शकतं. समाजामध्ये नेमकं काय घडतं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला वेगळ्या चर्चा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजचा हृदयाला भिडणारा विषय आणि माणसाचा होणारा शेवट, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो त्याच स्मशानभूमीमध्ये मी पोहोचलो आणि तिथंच बाळासाहेब गोरे यांची मुलाखत दाखवली. सविस्तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर माझा या बातमीमध्ये मी स्वतः नंबर देणार नाही. या बातमीमध्ये मी बाळासाहेब गोरे यांचा नंबर देणार आहे. तुम्ही त्यांना थेट संपर्क करू शकता आणि तुम्ही त्यांना जे काय तुम्हाला वाटते ते तुम्ही फोनवर बोलू शकता. आणि मला जर काय बोलायचं असेल तर या टुडे समाचार उस्मानाबाद असं यूट्यूबला टाका आणि त्या इंग्रजीमध्ये त्याच्यावर आमचं चॅनल दिसेल आणि त्या चॅनलवर जाऊन व्हिडिओवर जावा आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर निळ्या पट्टीमध्ये येणारा माझा नंबर 96 23 26 1000 हा माझाच नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. माझा सहकारी कॅमेरामन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, स्मशानभूमी, उस्मानाबाद, धाराशिव. शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन पण आपण केलेले आहेत. लातूर, सोलापूर, ग्राम मंदिरास वगैरे घ्यायचा का त्याचा